ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा खूप मोठा प्लॅन आहे असं मला वाटतं। बरं, षडयंत्र असेल तर ते कुणाचं, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र ज्यावेळेला तुमचा हा व्हिडिओ किंवा कथित व्हिडिओ ज्यावेळेला व्हायरल झालेला होता, त्या व्हायरल व्हिडिओ नंतर मात्र मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी देखील तिखट अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली होती। मंगेश ससाणेजी, ओबीसी कुठेतरी विखुरला गेलेला आहे का या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याकडून घेणारच आहे। मात्र जर थेटपणे यावेळेला आरोप करताय लक्ष्मण हाके की कुठेतरी यामागे षडयंत्र आहे, मग हे षडयंत्र कुणाचं असू शकतं? मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे या व्हिडिओबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, ते चुकीचं आहे। व्हिडिओ आता सत्य आहे का असत्य माहित नाही मला। आवाज येतोय माझा? येतोय। परंतु तसं बोलणं, कुठल्याही समाजाविरोधात बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे। पण त्याची पुष्टी काय, जे काय खरंय काय माहित नाही, त्याच्याबद्दल जरा वास्तवता समोर येईपर्यंत त्याच्यावर काय डिटेल मला म्हणता येणार नाही। परंतु कुठल्याही समाजाबद्दल वक्तव्य करताना थोडंसं गांभीर्यानं सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी बोलणं गरजेचं असतं। पण मग ज्यावेळेला अशा प्रकारचा व्हिडिओ समोर येतो जो कुठल्याही प्रकारच्या डायसवरचा नाहीये, हा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी बैठकीतला आणि सहज म्हणून शूट केलेला व्हिडिओ आहे, मग अशा प्रकारची षडयंत्र ही सार्वजनिक जीवनामध्ये फिरत असताना केव्हाही कोणाबरोबरही घडू शकतात गंगाधर काळकुटेजी? नक्की घडू शकतात। जरी आमच्या आणि ते हाके समोर ते दुसरे ससाने जे त्यांचा आमचा जर वैचारिक वाद आहे, आमचा काय बांधाला बांध नाही, काही नाही। ते आमच्या आरक्षणाला विरोध करतात ओबीसीतल्या म्हणून आमचा त्यांना विरोध आहे। परंतु जर ते चुकीचं जाणून बुजून त्यांचं कुणी चारित्र्य हनन करणार असेल तर ते चुकीचं आहे, आम्ही त्याचे अजिबात समर्थन करणार नाही। परंतु नेत्यांनी सुद्धा जबाबदारीनं बोललं पाहिजे, जबाबदारीनं वागलं पाहिजे। आपण सार्वजनिक जीवनात असल्यामुळे खाजगीत बोलताना सुद्धा आपण थोडंसं बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। नसता लोक असे छुपे कॅमेरे लावून रेकॉर्ड करत असतात आणि त्यातून मग हे असे ऐनवेळी मग कुठल्या तरी मोक्याच्या वेळी किंवा कुठंतरी एखाद्या नेत्याचं चर्चेत नाव आल्यानंतर ते व्हायरल व्हिडिओ होऊ शकतात। बरोबर, व्हायरल व्हिडिओ होऊ शकतात असं गंगाधर काळकुटे देखील बोलताना दिसतंय। आणि यावेळेला कुठेतरी एक शांततेची भावना आणि कुठल्याही प्रकारचा वैचारिक वाद केवळ आमच्यामध्ये असल्याचंही तुम्ही अधोरेखित करताना दिसताय। ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्याकडे मी जाईल। ओबीसी नेते म्हणून आपल्याला देखील समाज जो आहे तो ओळखताना दिसतो।